ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे बायको नाही, आणि ज्याच्याकडे बायको आहे त्याच्याकडे पैसा नाही. तू काय बघतोय शेमण्या, तुझ्याकडे तर दोन्ही पण नाही. मला आज कळलं मुकेश अंबानी रंडवा आहे. मुकेश अंबानीकडे एवढा पैसा आहे, ह्याच्या मते ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे बायको नाही. म्हणजे अंबानीला जे 3 मुलं आहेत ते पैदा नाही केले, ते फ्लिपकार्ट वरून मागलेले आहेत. काय लावलं रे यांनी? हे दोघं भाऊ जे मनामध्ये येईल ते बोलतात. तर मित्रांनो, आपण लई दिवस झाले युट्यूब वरून गायब होतो. दिवाळी होती समजून घ्या. दिवाळीचे एवढे कामं होते की आपल्याला व्हिडिओ शूट करायला सुद्धा टाइम भेटत नव्हता. तर मित्रांनो, सपोर्ट करणाऱ्याला नमस्कार आणि हेटर्सला इथून नमस्कार. तर मित्रांनो, आपण ह्या 2 प्राण्यांबद्दल बोलणार आहे. तर टाइम लय महत्वाचा आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. सध्या एआय मुळे एवढा तर फायदा झालाय. आपल्या खऱ्या जरी जीएफ सोबत फोटो काढून खाली कॅप्शनला एआय टाकलं तरी कोणाला खरं वाटणार नाही. बरोबर आहे की नाही? यू झक मारताल आणि ह्याचा ऐकताल. त्या पोरीच्या मायबापांना बघलं तर तुमच्या ढोंगणाचे कातडे काढतील. तू चुत्या आहे, लोक चुत्या नाहीत. लोकांना एआय फोटो मधला आणि रिअल फोटो मधला फरक चांगला कळतो. जर मोठं बदलू आज रील्स काढत असते तर ते पण आज हेच म्हणले असते, जे जळतात त्यांना देत नाही आम्ही भाव. फुरपुरी नगर आमचं गाव आणि मोठं पतलू आमचं नाव. नाद करती काय? शरीरानेच वाढलाय हा, बुद्धीने अजून लहान आहे. मोठू पतलू पासून लहान मुलांना काहीतरी शिकायला भेटतंय. त्यांनी जर तुमच्यासारखं रील्सवर आवाज हेपलला असतं तर त्यांनी कोणाला भाव देण्याच्या अगोदर त्यांनाच कुणीतरी भाव दिला नसता. आणि मला वाटते चिंगम सरच्या जागेवर तुला घ्यायला पाहिजे होतं. हिला काही वेळा आयडी उडवायची पण धमकी आली की हा तुझी आयडी उडवून टाकतो म्हणून. जवळच्यांनी तशी आयडी उडवायची धमकी दिली की तुझी आयडी उडवायचं. आमच्या जिल्ह्यातले लोक, आमच्या जवळचेच लोक आम्हाला फोन लावून म्हणत होते की तुझी आयडी उडवतो म्हणून. यांचे फॉलोअर्स काय धोत्रावर इन करतात का काय माहिती. हे सरळ लोकांना चुत्या समजतात. त्यांच्यावर कोण काय म्हणून जळत. आणि ह्यांची आयडी मला का उडवता येत नाही. दिवसच असे आले की ह्यांच्याकडून आम्हाला मोटिवेशन घ्यावं लागतंय. तरीच्या हसताना डोळे बारीक होता आणि माझे डोळे जसे तसेच मोठ्या डोळ्याची बारीक डोळ्याची असं नाव पडलं आमचं. म्हणजे आमच्या इन्स्टा फॅमिलीच आम्हाला नाव दिलेलं आहे, आम्ही काही स्वतः दिलेलं नाही आहे. तर त्याच्यावर आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची. आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं. त्यांना बारीक डोळ्याची आणि मोठ्या डोळ्याची असा फेम भेटलाय आणि त्यांना हे ट्रोल वाटतंय. तुम्हाला एवढंच जर वाईट वाटत असेल तर तुमचं हे लपवा. तर नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी मोठ्या डोळ्याची आणि मी तुमची लाडकी बारीक डोळ्याची. एवढंच नाही तर त्यांनी बायोमध्ये सुद्धा टाकलंय हॅशटॅग बारीक डोळ्याची, हॅशटॅग मोठ्या डोळ्याची. एवढी कसली नाटके करतात रे हे. आम्ही आमची संस्कृती जपतोय. आम्ही हिंदी गाण्यावर कधीच रील बनवलेला नाहीये. आम्ही मराठी गाण्यावरच रील बनवलेला आहे कधी पण. नाही 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 नाही, ह्यांनी हिंदी गाण्यावर रील्सच काढल्या नाहीत. ह्या रील्स हिंदी गाण्यावर नसून चायनीज गाण्यावर आहेत. वांग्याच्या हातात माईक दिलं तर वांग्याचे बायला पडत आई शपथ हे म्हटलं पुढे. तिच्या हातात माईक दिलं ती खरंच काय करेल, अशी करेल अशा. हे दोघे मिळून घेत आहेत हिची मजा. तर ही नाबालिक सुद्धा हिच्यापेक्षा कमी नाहीये. ती तर असा करत आहे, तू तर कसं करत आहेस बघ एकदा. बघा बहनचोद, ही आहे कित्येक मुलांची क्रश. आता मला लगेच काही जण बोलतील जळू नको लवड्या, बरोबरी कर. तर मित्रांनो, मी काय कोणावर जळत नाही. आपलं काम आहे रोस्टिंग तर मी करणार. आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.